नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अक्षय उद्धवराव शिंदे, राहणार वजूर, खरबडा शिवारात शेत आहे. बर. तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर आता इथं आपलं किती क्षेत्र आहे? हे आपलं 20 गुंठे आहे. 20 गुंठे क्षेत्र आहे. बर. तर एकंदरीत जर बघायचं झालं तर इथं तुम्ही आता सगळं तरकारी पिकं घेतलेली. हो. बरं, तर याच्यासाठी काय वापरलेलं तुम्ही? सगळं म्हणजे आपण टरबूजवाडीसाठी धानोरा काळी इथून बेसळ डोस आणला होता. बर. तर बेसळ डोस मधला 1 क्विंटल वेगळा केला, म्हणजे बेसळ डोस कालीला. त्याबद्दल सगळं वेगळं केलं आणि एक क्विंटल ठेवलं अलग. बर. मग ज्या वेळेस हे लावलं त्यावेळेस हे 21 दिवस झाले ह्याला, की लगेच आपण पाणी सोडायच्या आधी हे एक मूठ प्रत्येक झाडाला टाकली. बेसळ डोस. त्याच्याला रासायनिकचा काहीही नाही. आता इथं तुम्ही काय काय वापरले याला? त्याला बेसळ डोस टाकलेला आहे आणि पाण्यावरच आहे आतापर्यंत, फक्त बेसळ डोस, दुसरं काहीच टाकलेलं नाही. कोणतं रासायनिक मधलं औषध सोडलेलं नाही, काही नाही. बरं, काय वापरलं बेसळ डोस मध्ये? बेसळ डोस मध्ये RNPH आणि ते दुसरे ते 600 ग्रामचा जे पुडा आहे ते तुमचा RNPH. हा. बरं. आणि कृषामृत किती बॅग टाकल्या होत्या? कृषामृत ते 10 बॅग आणल्या होत्या ना त्याला. 10 बॅग आणल्या. त्याच्यातलंच म्हणजे सगळा मिक्स केला खात आणि सगळ्यातला हा बेसळ डोस वेगळा काढला 1 क्विंटल. बर. त्याच्यातलं सगळ्या झाडाला एक मूठ टाकली सगळ्या झाडाला. बर. म्हणजे त्याचे 2 टप्पे केले. हा, 2 टप्पे केले आणि 2 टप्प्यामध्ये बेसळ डोस दिला. हा, सगळं. बरं. आता तुम्ही याच्या अगोदर भाजीपाला करत होते का? नाही, अजिबात. पहिल्यांदाच केला? हो, पहिल्यांदाच केला. ह्याच्या अगोदर भाजीपाला लावला ते आमचा कधीच आला नाही. बर. एवढा कधीच आला नाही. आता शेडच्या मागे लावला होता पावसाळ्यामध्ये, पण त्याच्या असा रोग पडला. हे जसं झाड आहे आता ह्या एवढ्या झाडापैकी हे असं झाड आहे. बर. हे कोबीचं हे तरी आलंय, तिथं काहीच आलं नव्हती. काहीच नाही. टमाटे एक खाला नाही आम्ही. हे एवढं सुद्धा झालं नाही पाला त्याला. बर. प्रत्येक झाडाला एवढा सुद्धा पाला भेटला नाही. म्हणजे पूर्ण किडीने आता माणसं खाऊन जनावर खाली एवढं उतू आले. म्हणजे तुम्ही आता मध्ये पाहिलं मी त्याला ते गड्डा तोडलाय तुम्ही, तरी पण त्याचे पानं जर पाहिलं तर एकदम ग्लेझिंग आहे त्याच्यावर, एकदम कडक आहे. एकदम कडक. बरोबर आहे. आता बाबा तुमच्या हातात ते पान आहे, कशाच आहे? कोबी आहे ती. बरोबर आहे. असं पान पाहिलं होतं तुम्ही? नाही. किती दिवसापूर्वी पाहिलं होतं? बरं. आता लावली होती आम्ही मागल्या, आता 8-10 दिवसाखालीच गोबी काढली आम्ही. बर. पण एवढं पान नाही झालं एकदम असे. आपण गोबीला फवारणी नाही केली बरं, फक्त ह्याला केली. ह्याला तर फवारणी सुद्धा नाही केली. म्हणजे याला काही आपल्याला फक्त बघायचं होतं, त्याला फक्त फवारणी काहीच केली नाही. त्या गोबीला फवारणी केली नाही, कारण हे आपण घरी खासाठी हे केलेलं होतं. थोडे झाड. म्हणजे हे भाजीपाला तुम्ही घरी खायला केलेला? एकच लाईन आहे. बरोबर आहे. परंतु याच्यासाठी तुम्ही एकही फवारणी घेतली नाही? नाही, अजिबात नाही. जर पत्ता कोबीला तुम्ही फवारणी घेतली नाही असं जर म्हणले तर विश्वास बसेल का? नाही बस. बाकीच्या सोडा इतर जे आहेत. आता हे झाड एक रोग पडलाय त्याच्यावर, आळी पडली. बर. पण ते म्हणलं बघू लास्ट पर्यंत काय होते. बर. तुम्हाला सांगू का मी, एसटी वैदिकच्या प्लॉटवर जरी तुम्हाला थ्रिप्स, मावा, तुडतुडे जर दिसले असू द्या, पण तुमचं नुकसान नाही करणार ते. जरी प्लॉटवर असले तुमच्या तर नुकसान करणार नाही. बघा, त्यांना जर काहीतरी खायला असेल तिथं तरच ते खातील. जर खायला नसेल तर तिथं थांबतील, पण तुमचं नुकसान नाही करणार. म्हणजे ह्या झाडामध्ये जर रस तयार झाला इथं पानामध्ये, तिथे रस किडी येणार आहेत. परंतु तिथं जर गर असेल तर त्या तिथं काहीच नाही करणार. त्यांना खायलाच नाही, त्यांना रस लागतो. त्याचं नाव काय? रस शोषक. रस असतील काय करतील? त्या शोषतील. आणि रस नसेल तर बसून राहतील, 1-2 बसतील, 2 दिवस बसतील, पुन्हा काय करतील? उठून जातील. म्हणजे शेतकऱ्यांना जर तुम्हाला कीड दिसत असते आपल्या प्लॉटवर तरी घाबरायची गरज नाही. बाबा, ते पान तुम्ही सांगताय की तुम्ही पत्ताकोबी लावलेली, बरोबर आहे. तुमचा काय अनुभव आहे? अनुभव आता सध्या तर चांगला दिसणार आहे. बर. म्हणजे तुम्ही लावलं त्याचं साईज किती होती? लावली होती आता 8 दिवसाखाली संपला आमचा माल, पण एवढं पान नाही झालं नाही. एवढं रागात नाही, रागात पान नव्हतं. काय ह्याच्यामध्ये पूर्ण काय झालेलं आहे? गर भरलेला आहे. म्हणजे तेवढी त्याच्यामध्ये आज काय झाली? ताकद आली. म्हणजे असं जर पान असेल आणि हे पान जर पूर्ण फोटोसिंथेसिस करतं, प्रकाश संश्लेषण घेतं आणि तुमचा गड्डा काय करतं? पोसवतं. मग असे जर फॅक्टरी असेल, पान म्हणजे काय? फॅक्टरी आहे. कोणतंही असू द्या, तुम्ही कोथिंबिरी पासून तर नारळापर्यंत झाडाचं अन्न कुठं तयार होतं? झाडाच्या पानामध्ये. मग तुमचं झाड जेवढं मोठं असेल तेवढं मोठं काय होणार? तुमचं फळ होणार आहे. मग आपण लक्ष कशावर दिलं पाहिजे? पानावर. आणि तुमचं जर पान जर एवढं असेल, हे मागं बघतोय आपण,
तर तुमचं गड्डा आपोआप काय होणार आहे, मोठा होणार आहे. त्यासाठी वेगळं काय करायची गरज आहे का? बरोबर आहे. तुमच्या हातामध्ये आता हा दाणा आहे, जेव्हा त्यांनी उपटून दिला तुमच्या हातामध्ये, काय झालं, काय प्रतिक्रिया होती तुमची? एकच झाड आहे का एवढं? एकच झाड आहे की एवढं, बरोबर आहे. आणि त्याचा सुगंध चांगला आहे, सुपर जास्त आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही याचा चोपडेपणा बघा किती, त्याच्यावर ग्लेझिंग किती. आता तुम्ही सरपंच म्हणलं, तुम्ही पूर्ण गावाचं सगळंच नियोजन बघता, असं नाही का फक्त निवडणुकीपुरतं. पण तुम्ही पिकं बघत असाल ना, करत असाल ना स्वतः, तुमचा काय अनुभव इथे? चकाकी भरपूर आहे बर, प्रत्येक ह्याच्यावर. म्हणजे कोणतंही पीक असू दे, आता यांचे 4-5 पिकं इथं ऑर्गॅनिक म्हणल्यावर समजा बेस्ट प्लॉट आहे. परंतु ऑर्गॅनिक नाही, ऑर्गॅनिकच्या पुढचं तंत्रज्ञान आहे, वैदिक आहे. बरोबर आहे. आणि गांडूळ आढळून आले, समजा आपण पहिल्यांदा बेसल डोस टाकला, पण हे आतरली सगळी ठिबक हे. नंतर 10-15 दिवसानं काय केलं, जांबाची रोपं आली. रोपं आधी टरबूजवाडी लावली होती, जांबाची रोपं आल्यावर बाया लावून जे खड्डे करू लागली, बायाने मला सांगितलं नाही गांडूळ आलेत काही नाही. बरोबर. आतापर्यंत मी 5-6 वर्ष झालं शेती करतो, त्याने काय सांगितलं नाही मला, काय नाही. मी म्हणले, ते म्हणले काय करा, एक आम्हाला तास लावून दाखवा. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं बी सारखं दिसावं, असं बी झाड सारखं दिसावं. बरोबर. त्याच्यासाठी म्हणजे लावून दाखवा. मग मी 2 लाईन त्याला लावून दाखवल्या. मग त्यावेळेस जेव्हा मी खड्डे करू लागलो झाडं लावण्यासाठी, त्यावेळेस मला गांडूळ आढळली. मी हाप झालो. म्हणजे शेतीमध्ये आतापर्यंत गांडूळ कधीच मला आढळली नाही, पाहिलेच नाही. आपल्या नालीनं दिसायचे घरी, टाकायच्या खाली. बरोबर आहे. शेतीमध्ये कवाच आढळले नाही. तणनाशक मारलं तुम्ही, रोटावेटर मारलं, कसं काय राहील? गांडूळ कोण आहे शेतकऱ्याचा? मित्र. तुम्ही कोण आहे? मग तुम्ही गांडूळ कधीच पाहिलेलं नव्हते, परंतु जेव्हा तुम्ही एसटी वैदिकचा बेसल डोस टाकला, किती दिवस टाकल्यानंतर गांडूळ दिसायला लागले? ते 15 दिवसात. 15 दिवसात आधी. कारण आपण टरबूजवाडी लावल्या 15व्या दिवशी समजा रोपा नाही गेलो. बर. म्हणजे याला शेंडा काढू लागली. 15 ते 20 दिवसाच्या ह्या दरम्यान शेंडे काढतात. गरमी असली तर पटकन काढतात, गरमी असली गारवा असले तर जरा वेळ घेतात. बरोबर. मग तो महिना बी घेतात मल्चिंगच्या खाली उतरायला. 15 दिवसात आम्ही लावायला सुरू केलं, त्यावेळेस आम्हाला गांडूळ आढळून आली पूर्ण प्लॉट मध्ये. म्हणजे गांडूळ कुठं पाहिजे? आपल्या शेतामध्ये पाहिजे. आज कुठे गांडूळ? बरं, नालीमध्ये किंवा जे बेडवर आहे. तुम्ही कंपोस्ट बनवता ना, गांडूळ खत प्रकल्प वगैरे बघता, कुठे पाहिजे बरं गांडूळ? शेतात पाहिजे का हौदात पाहिजे? शेतात. कुठे पाहिजे? शेतात. आज कुठे गांडूळ? हौदात आहे. हौद करतात, त्याच्यामध्ये बाहेरून आणून गांडूळ विकत आणून टाकता, काडी कचरा टाकता. मला सांगा, आता कोणता प्राणी या पृथ्वी तलावर त्याला स्वतःच्या विष्टीमध्ये राहायला आवडतं? नाही, लय भारी आहे का? आहे कोणी? मग का बरं गांडुळाला एखाद्या हौदामध्ये टाकता तुम्ही, तिथं त्याचीच विष्ठा पडती, त्याच्यामध्ये त्यानं खायचं, त्याच्यापासून खत बनायचं. काय क्वालिटी असेल त्याच्यामध्ये? बरं, असेल हे काही, पण त्याला राहिलं पाहिजे ना. ही नैसर्गिक गोष्ट आहे का? नैसर्गिक गांडूळ कुठं पाहिजे? शेतामध्ये. शेतामध्ये आहे का तो? नाही. तो आपण काय केला? मारून टाकला. मग आपल्याला जर पहिल्यासारखी जर नैसर्गिक शेती जर करायची, शेती जर चांगली पिकवायची असेल, तर हे जे मित्रजीव आहेत आपले, ते आपल्या जमिनीमध्ये वाढले पाहिजे. मित्रजीव तुमचे कोण कोण येतं? तुमचे गांडूळ असतील, त्यानंतर तुमचे मित्र बुरशी आहे, मित्र जीवाणू, मित्र निमॅटोड पण आहेत, ते तुमच्या जमिनीमध्ये वाढले पाहिजे. ट्रायकोडर्मा काय होता? मित्र बुरशी होती. सुडोमोनास बॅसिलस काय होतं? मित्र बुरशी होत्या. तुमच्या मायक्रोरायझा काय होतं? मित्र बुरशी होत्या. तुम्ही तणनाशक मारले, तुम्ही बुरशीनाशक सोडले, आज काय येते? आहेत का? कोणी मारून टाकले? आपणच मारून टाकले ना. आता 300-400 रुपये किलो मायक्रोरायझा कोण सोडतंय? ट्रायकोडर्मा कोण सोडतंय जमिनीत? कोण सोडतंय? आपणच सोडतोय. म्हणजे निसर्गानं आपल्याला स्वस्त म्हणजे फुकट दिलं सगळं, आपण ते नष्ट केलं आणि विकत आणून आपणच टाकतोय. तुम्ही जमिनीतून जर किंवा कोणतेही बुरशीनाशक सोडलं तर त्याचं काम काय? काम काय त्याचं? काय? मित्र बुरशी मारून. बुरशी दिसली की मारायची. मग ती मित्र बुरशी असू द्या, शत्रू बुरशी असू द्या, त्याला काय करायचं? त्याचं काम ते इमानदारीने करता. आता आपण काय करू राहिलो? जमिनीमधून बुरशीनाशक सरसकट बुरशा मारू राहिलो. बरोबर. म्हणजे आता ओझोर मध्ये या गावामध्ये जर एखादा अतिरेकी घुसला तर आपण काय करायचं? डायरेक्ट बॉम्ब टाकून द्यायचा. चालन का? जर पण चालन का? का बरं नाही चालणार? आणि आपण जमिनीमध्ये आज काय करतोय? आपण शेतामध्ये तेच करतोय ना. म्हणजे कुठेतरी बदललं पाहिजे. आज तुम्ही एवढे सगळे शेतकरी एकत्र आलात, का बरं आले यांचा प्लॉट बघायला? तुम्ही बघण्यासाठी आलात. म्हणजे यांनी काहीतरी वेगळं केलंय. आता सर तुमच्या हातामध्ये ताट आहे ते मकाचं, उचला त्याला वर, त्याचा बुड बघा, बुडापासून तर वर शेंड्यापर्यंत बघा. ते बघा ना, त्याचं किती वजन किती?
अर्धा किलो असेल. आणि ते ताट पूर्ण काय आहे? घरादार भरलेलं आहे ना, ताट भरलेलं आहे का नाही? हे कधी भरतं माहिती का तुम्हाला? जर त्याचं परिपूर्ण पोषण झालं असेल तर. आज ज्या हायब्रिड व्हरायटी झाल्या, व्हरायटी आल्यानंतर त्या सगळी जे कस आहे ते कुठं उचलला गेला? त्या कणसामध्ये. आणि तुमचं प्रोडक्शन वाढवलं गेलं. पण ते प्रोडक्शन कसं वाढलं हे माहिती कोणाला? कसं काय? पहिल्यांदा जो तुम्हाला 10-20 क्विंटल उत्पन्न होत होतं, आता डायरेक्ट 30-40 क्विंटल व्हायला. कसं काय? तुम्ही विचार नाही करत का कधी? कसं काय शक्य आहे सरपंच? कशामुळे झालं असं? अपटेक कॅपॅसिटी. बरं, आणखीन ज्या नवीन व्हरायटी झाल्या त्यांनी काय केलं? त्याच्या खोडामध्ये जेवढं होतं का ते कुठं वडलं? कांसामध्ये वडलं. कणीस वाढलं. पण हे बाकीच्याचं काय? म्हणजे कणीस आपण घेत होतो, हे ताट कुठं जायचं? ढोरायला जायचं. उरलेलं कुठं जायचं? उकिड्यावर जायचं. उकिडा कुजायचा, शेणखत जायचं, ते कुजायचं. त्याच्यानंतर तो शेतात यायचा. आणि मातीचं काय व्हायचं? पुनर्भरण व्हायचं. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये खत पाडायचं इथे येऊन. आता काय आहे तुमच्याकडे पुनर्भरण करण्यासाठी? जनावरच राहिली नाही. जनावर राहिले नाही. म्हणजे मला सांगा, आता तुम्ही ऊस लावता, ऊसाला बिना किती लागतं एकरी? 3 टन. 2.5-3 टन. उत्पन्न किती काढता तुम्ही? 35-40. अवरेज 50 पकडा. चला, कोणी 70 काढत असेल, 40 काढत असेल, अवरेज 50 पकडा. बियाणं किती लावलं होतं? 3 टन. उत्पन्न किती आलं? 50 टन. 47 टन वजन कुठून आलं ऊसाचं? कुठून आलं? मातीतून तुम्ही मिनरल्स उचलले, न्यूट्रिएंट्स उचलले. बरोबर आहे. म्हणजे वर्षाकाठी 47 टन तुम्ही काय करताय? जमिनीतून कस उचलताय, न्यूट्रिएंट्स उचलताय, मिनरल्स उचलताय. पण 2 टन तरी चांगले खत देताय का? देताय का बाबा? कोण देताय का तुम्ही? मग मातीचं पुनर्भरण कसं होणार? जे हायब्रिड व्हरायटी आल्या त्याच्यामध्ये पूर्ण जो कस आहे त्या ताटामधला तो उचलून कांसामध्ये आणला. आताची परिस्थिती पुढे चालली हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत हे जे तंत्रज्ञान आहे ह्याची आज आपल्याला काय गरज आहे. आता हे पालक जर पाहिली, काल मी ढोरायला कापून टाकली. आता आम्ही कदरलो खाऊन. आता घरचे हे आलं कोणी शेताला, इकडे तिकडे मित्राला याला कंपनीला द्यायची. मी आता वाढलेली ढोरायला कापून टाकायची. ढोरायला टाकायची. पण एवढी पालक झाली का कधी? नाही, कधीच झाली. कधीच नाही. वाढलेली बघितलीच नाही एवढी झालीच नाही. बाजारामध्ये सुद्धा एवढी आली नाही. आलीच नाही. कारण एवढी झाली की काय करते ते कापून आणतात बाजारात. जुडी तेवढी एवढीच, पण पालक एवढी बघितलीच नाही. पान पण बघितलं नाही पालकाचं. बर, आता तुम्ही एकंदरीत हे भाजीपाला केलाय, याच्या अगोदर तुम्ही जे पिकं करायचं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय अडचण यायच्या? आता तुम्ही कसं शेती करताय? पहिल्यांदा म्हणजे रोगराई जास्त होती. बर, ह्याच्यावर रोग नाही. आता ह्याच्या एवढं कोणीच विश्वास करणार नाही. हे टरबूजवाडी सोबतच लावलेलं आहे. उलट हे मागून 15 दिवसांनी लावलेलं आहे. अच्छा. आणि हे एवढं पीक आहे. आता माझे मित्र आले शेताला की अरे म्हणले 2 महिन्यातच वांग्याचं झाड एवढं झालं. बर, आणि म्हणले रोग नाही काय नाही ह्याच्या. हापकले सगळे. म्हणले रोप आणलं होतं लावाय, जात कोणती आहे विचारायला लागली. ह्याच्यावर तेच दिसायला ना. आता प्रत्येक वाटून येणाऱ्या शेतकरी बघायला त्याच्यावर तेच दिसायला जास्त पानावर तेजपणा जास्त आहे. म्हणजे तेज जास्त आहे. आणि याला थ्रिप्स, मावा, तुडतुडे, आळी सध्या तरी काही नाही. बरोबर आहे. एकंदरीत खर्चाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? हे महाग आहे का तेवढाच खर्च येतो का कमी येतो? नाही, खर्च म्हणलं तर थोडा कमी येतोय. पण शेतकऱ्याचं कसं आहे, आता रासायनिक दुकानावर गेलं शेतकऱ्याला काय पाहिजे? आपला जेव्हा उधार पाहिजे. माल गेला की एकदा जे बिल झाले ते एकदाच हे करतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आता तुमच्या कंपनीचं उधार समजा भेटत नाही. आता ते चांगलं आहे. असं आहे. लोकांना सवय लागली उधारीची. सवय. तुम्ही अमृत विकताय स्वस्तामध्ये का विष विकताय हे नाही बघणार. फुकट भेटलं घेऊन जायचं. आज मला सांगा, आज तुम्ही जमिनीला डायरेक्ट विष खाऊ घालताय. आपल्याच घरी आपले आई वडील किंवा आणखी कोणी असतील, फुकट मिळते म्हणून खाऊ घालणार का आपण त्यांना? किंवा उधार मिळते म्हणून खाऊ घालणार का? नाही. बरं, मला सांगा, आता हे पत्ता गोबी करतो बरेच शेतकरी करतात, त्यांना सांगायचं ते पत्ता गोबी खा घरी किंवा फ्लावर खा घरी. खातात कधी? नाहीत खात. का नाहीत खात? त्याच्यावर किती फवारण्या केल्या त्याला माहित आहे ना. रासायनिक आपल्या 10 झाल्या का 8 झाल्या त्याला माहित असते. भयंकर फवारण्या केल्या ते कोणाला माहित असतं? शेतकऱ्याला माहित असतं. मग ते खातात का? नाही खात. आणि आज तुम्हाला जर यातला कोणता तरी गड्डा काढून दिला याच्यातला आणि तुम्हाला एक बाईट घ्या म्हणलं, तुम्ही खात्रीशीर ते खाऊ शकता ना. म्हणजे विचार करा, आज शेतकरी म्हणतो की आपण एवढं कष्ट करतो शेतामध्ये, एवढं राबतो, तरी पण आपल्याला का परवडत नाही किंवा आपल्याला पैसे का होत नाही त्याचे?
मला सांगा, लोकाला विष खाऊ घातल्याच्या नंतर आपण सुखी राहुल का? नाही आज तुम्हाला सांगा, तुम्ही इथं जर वांगे पिकवले, एक नंबर क्वालिटी त्याची, एक नंबर चव आहे, आणि तुम्ही जर बाजारामध्ये विकताय तर तुम्हाला पण त्याचा काय लाभ आनंद आहे. पण तुम्ही जर याला भयंकर फवारणी केलाय, विष आहे, तुम्हाला त्या वांग्याकडे बघू वाटत नाही, तुम्हाला वाटतं ते लोकांना चांगले पैशानं चांगल्या दराने घ्यावा, कसं काय शक्य आहे? मला सांगा, हे जर वांग तुम्ही एकदम क्वालिटी पिकवलं आणि बाजारामध्ये घेऊन बसले, बाबा वैदिकचं वांग हे 60 रुपये किलोच्या खाली देणार नाही, तसं तिकडे मार्केट 100 रुपयाच्या खाली जात नाही, पण तुम्हाला 50-60 रुपयाच्या खाली भेटणार नाही. ते तुम्ही खात्रीशीर विकू शकता का नाही? हो विकू शकतो. कसं काय विकू शकता तुम्ही? एवढा आत्मविश्वास कसं काय येईल तुम्हाला? कारण आपण याच्या फवारणी केली. तुम्ही काय केलं तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे सगळी. फार लहान लेकरांना जरी खाल्लं न धुता काय अडचण आहे का? काहीच नाही. केमिकलचं खाऊ शकता? साईड इफेक्ट काहीच होणार नाही याचा. पण केमिकलचं खाऊ शकता का? नाही खाऊ शकत नाही. मग हा फरक आहे. तुमचा काय अनुभव आहे? नंबर 1 आहे. काय क्वालिटी होती, काय फरक पडला? फरक म्हणजे असा पडला, एक तर त्याच्यावर आपल्या शेजारला रासायनिक होता, त्याच बुरशी ही आली, आणि आपल्या ह्याच्या इतकी चकाकी आली. पहिल्यांदा मन लागण गेलं सुरुवातीला, म्हणजे स्टार्टिंगला वाढ नाही झाली. वाढ नाही, काय नाही, मन लागण. बरोबर. मग हिवाळ्यामधला प्लॉट होता ते. दाजीला आमच्या म्हणलं, कसं काय दाजी? हे म्हणजे तुम्ही काही करू नका. मग म्हणले बर. मग पुढ्याचा फलक लय पळायला, आणि आपला नाही, सशासारखं पळत असेल ते, लय पळायला. वाढ एकदा आले, मनाची समाधानी करून गेली, मला काहीतरी द्यावं लागतं. हे म्हणले काहीच देऊ नको, थांब. इतका भारी झाला पुन्हा. त्याचा जसा जसा आला मोसमात, एवढा फळ झाले की त्याचा बसायला आपला चलायला, आणखीन वाढ व्हायला लागली. जेडीएस सोयाबीनला जशी टक्कल पडू लागली का, वाळून जाऊ लागली शेंग भरायच्या आधी, हे कार्यक्रम तसाच झाला होता त्याच्या टरबूजवाडी. आणि ह्याच्या टरबूजवाडी गेली, 2 नंबरचा माल गेला, तसा असा झाडावर तेज होता, हिरवगार झाड होतं, आणि टरबूज खाला म्हणजे 1 नंबर, साखरवणी गोड लागू लागलं. तुम्ही गेलते का? हो, आम्ही गेलतोच ना. म्हणजे एवढी गोडी उतरली, एवढी गोडी होती. आणि पूर्ण घर. नंतर मी सरला काल परवा दिवशी फोन केला, म्हणलं 2 नंबरचं टरबूज खाला. मी गेलो घरून काल, हे शेताकडे नव्हते, मी म्हणलं आता खाऊच वाटायले, त्या दिवशी खाल्लं होतं टरबूज. गेलो मी याला, म्हणलं शेताकडून जाऊन आलो मी, म्हणलं काय केलं, काय नाही, म्हणलं टरबूज खायला घेतो, लयच गोड लागायले. म्हणजे एवढी क्वालिटी होती त्याची. हो, एवढी स्टार्टिंगला त्याची वाढ नाही होत, वाढ का नाही होत? कारण की आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ ही सोबत होते. परंतु तो जर रासायनिकचा प्लॉट असेल तर पहिल्यांदा काय होतं, फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती, त्याची ग्रोथ दिसते आपल्याला, कारण की सगळे नत्रयुक्त खतं वापरता ना तुम्ही. पहिल्यांदा वर तयार हे केमिकलचं तर लय वर गेलं, आपलं कुठंच काही नाही. पण जेव्हा आपली ग्रोथ होते, पूर्ण फळं फुलं लागायला लागतात, त्याची साईज व्हायला लागते, त्याच्यानंतर आपला प्लॉट चालत राहतो. परंतु तिकडे काय झालं, प्लॉट लगेच बसलेला राहतो. म्हणजे डायरेक्ट ती काय नशा आहे. जर एखाद्यानं 2 पॅक मारले तर तो पार कोणालाच घाबरत नाही, पाडायला बसतो. उतरल्यावर त्याला उचलून द्यावा लागतं. अजून 5-6 दिवस जर लेट केला असता तर भाव चांगला भेटला असता. बरोबर. जसं आपला दिवसाच्या आधी 9 रुपयानं आपला गेला, त्याचे दिवस राहिले दोघांचा संघचा, तरी वाळून जाऊ लागला. आपला कितीने गेला? 9 न, आणि त्यांचा 5.25 न. बघा, म्हणजे आपल्या ह्याच्यात दम होती ना, गर होता, वजन होतं, शुगर होती, आणि व्यापारी येऊन गेले, पण व्यापारी यांच्याकडे दम होती. कारण प्लॉट असं घेऊन होतं वाळवायला म्हणून आपलं, आणि त्यांना हे होतं की दिवस गेला म्हणजे आपला रुपया कमी द्यायचा नाही. व्यापारी कमी भावानं मागू लागले, हे म्हणजे द्यायचा नाही प्लॉट. 5-6 दिवस दम खाली, आणि त्या शेजाऱ्याला असं होऊ लागलं की मग प्लॉट कधी व्यापारी येते, चांगल्या भावात कधी मागत आहे, आणि कधी घेऊन जाते. कारण त्यांना भेव होतं की वाढ सगळी वाळून, म्हणजे कमी दिवसात आधी, दिवस पूर्ण व्हायच्या आधीच सगळे टक्कल पडू लागली. कार्यक्रम सगळा असा वाळून जाऊ लागला. म्हणजे मला सांगा, आज तुम्ही तर टोमॅटो लावली, मिरची लावली, किंवा कांदे लावले, किंवा टरबूज लावले, त्या टरबूजाचा मालक कोण आहे? आपण स्वतः. तुम्ही स्वतः आहे ना. मग ते कधी विकायचं, कधी ठेवायचं, कोण ठरवणार? तुम्ही ठरवलं पाहिजे. पण ठरवतोय कोण? ते पीक. नाही, ते पीक ठरवतं. मला लवकर विक नाही तर मी चाललो. हो, बरोबर आहे. आज कांदा करता शेतकरी, ते काय म्हणतो, मला लवकर विक नाही तर मी सडायलो. पण तुम्ही जर त्याला जर चांगला पिकवला, एकदम क्वालिटीचा, तर तुम्हाला पाहिजे तेव्हा विकू शकतो. तुम्ही वर्षभराने विकू शकता. बेसल डोस दिला, पुन्हा नाही का रासायनिक जरासं वळलो मी. तेव्हा नाही का मला समस्या आल्या. तेव्हा पुन्हा मग हे झालं, जेव्हा ते 0.50 सोडला, रासायनिक सोडलं आपलं 0.34, त्याचा दुसऱ्या दिवशी आमच्या पुलात बसायला सुरू झाला. झटका वाटला ना. झटका म्हणजे राम सर काय म्हणतात, तुम्ही एससीटी वैदिक सोबत केमिकल
वापरू नका. म्हणजे मी तिथं मला सांगा 5 पकवानाचं तुम्ही मस्त हे बनवलंय, जेवण बनवलंय, परंतु तिथे एकदम सात्विक आहे, पण त्याच्यात तुम्ही मटणाचा खडा टाकला एखादा, एकच टाकला, चालन का? नाही चालन का? एकदम सात्विक भोजन आहे, चालन का तिथे? मग तसंच एसीटी वैदिक म्हणजे हे तुमचं सात्विक जेवण आहे पिकाला. तुम्ही जर तिथं रासायनिक वापरलं तर लगेच तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवणार आहे, आणि गरजच नाही ना. तुम्ही का सोडलं? आम्हाला वाटलं सगळे जरा सोडायचं. फळ फुगत आहे. आणखी फळ म्हणजे LSQ आलं लेवल ते, हा. नंतर आपण LSQ केली, लगेच लेवल मध्ये आला प्लॉट. बर मग त्यांना ते अनुभव आला ना त्यांना. हा, ते म्हणले सोडून चूक केली म्हणले, आणि जर सोडून असलं तर आणि आपलं वजन वाढ असतं, टरबूज साईज वाढ असते. पण माणसाचं कसं सध्या मन असं झालंय, साईज करायची 0.050 किंवा 0.52 होती लवकर झटकन झटकन. नाही ते डोक्यात बिंबिवलेलं आहे ना हा, बरोबर आहे, की प्रत्येक स्टेज नुसार मग त्यांनी मान्य केली, म्हणजे चूक केली म्हणले, पण ह्याच्यानंतर करणार नाही. करणार नाही आता. हा, आता एकंदरीत आपल्या भागामध्ये पाण्याची ते काय अडचण नाही तुम्हाला, नाही. गोदावरी गेलेली जवळजवळ. हा, तर आता इथं भाजीपाला भरपूर होतं, तर तुम्ही त्या शेतकऱ्याला काय सांगाल? शेत तर 100% आम्ही तर 25,000चा डोस घेतला, बर, पण 15 ते 20 दिवसानंतर जेव्हा मला गांडूळ आढळली हो, तेव्हा वाटू लागलं मी 50,000 रुपयाचा डोस टाकला असला तरी परवडला असतं. परवडला असता. बर त्यावेळेस वाटू लागलं, बर, पण आता झालेली गोष्ट निघून गेली, टाइम निघून गेला. बरोबर आहे. हम्म. पण आता तुम्ही रिपीट करू शकता याला. हो, म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं, जर पूर्वीसारखी जर तुम्हाला, आणि बरं काय आजबायची शेती काही तुम्ही लय झटले की शेतीला? हे नाही नाही नाही, ह्याला काही झटले नाही, काहीच नाही. सॉइल चार्जर किती गेला आतापर्यंत? सॉइल चार्जर सोडलंच नाही आतापर्यंत, फक्त बेसल डोसवर आहे एवढं. म्हणजे सॉइल चार्जर सोडलंच नाही नाही? नाही, अजिबात नाही ह्याला सोडलं, काहीच नाही. टरबुजाला सोडलं टरबुजाला सोडलं, इकडे सोडलंच नाही. नाही. आणि तुम्हाला सांगू का मी, टरबुजाला जर सॉइल चार्जर जर गेला असतं आतापर्यंत 10 लिटर गेला असतं, बरं 5 लिटर जरी गेला असतं एवढ्या क्षेत्राला, हे वांग डायरेक्ट दुप्पट असतात, डायरेक्ट दुप्पट असतं. मला वाटलं याला गेलेलं 1-2 वेळा. नाही हो, वाटू लागला अगोदर त्याच्या क्वालिटीनुसार वाटू लागलं. पण सर बेसल डोसच एवढा स्ट्रॉंग भरला एक नाही, क्विंटल याला बेसल डोस लई टाकलाय सर. बरं, SSM वापरला, हा, वापरला. म्हणजे शक्ती सम्राट मिरॅकल ह्युमस गोल्ड वापरला गोड कृषी अमृतच्या 2 बॅग आगाव टाकले त्याच्यासाठी. हो, म्हणजे ह्युमस गोल्ड वापरला ना तुम्ही? आणि ह्याच्यामध्ये हा. ते तर तुमचा डोस घेतलाच, हो. पण ह्याच्या आधी आपण काळी जमीन होती त्यावेळेस हो, 2 टाल्या शेणखत बर, आणि त्याच्यावर रोटावेटर फिरिलं. हो. म्हणजे हे बुगा केला. आता बघा इकडे तुम्हाला शेणखताच्या ह्या डोळ्याचे बारीक बुगा दिसायला बरं. जास्त तेच दिसणार सगळीकडे. म्हणजे तुम्ही SSM टाकल्यामुळे तुम्हाला त्याचे आणखीन एवढे रिझल्ट दिसायला लागले. हो. म्हणजे तुम्ही जर सॉइल चार्जर वापरला असतं तर आणखीन दिसलेच असते, परंतु तुम्ही वाचले कशामुळे? ह्युमस गोल्ड वापरलं. ह्युमस वापरण्यामुळे तुम्हाला सॉइल चार्जरची गरज नाही पडली, एवढे चांगले रिझल्ट तिथे जाणवले. सगळ्यांना 100% वापरावं एसीटी वैद्यकीय. थोड्या क्षेत्राला पण 100% हो, वापरलं 100% वापरावं. पहिल्यांदा त्यांचा विश्वास नाही बसणार, हो, पण ज्याला 2 एकर आहे हो, त्यानं एकर किंवा अर्धा एकर हे 100% डोस वापरावं. बरोबर आहे. हो, म्हणजे अनुभव म्हणजे घ्यायला अनुभव येईल त्याला. पाहिजे. जर त्याने वापरलं तर वापरलं तर 1 नंबर. आता मी गॅरंटी सांगतो 100% ह्याच्यावर रोग येणार नाही, कोणती फवारणीची गरज पडणार नाही, निवांत शेती निवांत. करता. म्हणजे आजबायची शेती अजिबात नाही. नाही नाही नाही. बरोबर आहे. हो. म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तर तुम्हाला जर एक आनंदाने जर शेती करायची असेल तर तुम्ही एसीटी वैदिक तंत्रज्ञानाकडे वळायला पाहिजे. हो. गेल्या वर्षी टरबूज लावली होती आणि त्याच्यातच पपई लावली होती. बर, त्याचे गेल्या वर्षी त्याला 4-4.5 लाख रुपयाची टरबूज वाढी झाली, पण ते बरं. रासायनिक वर होतं. बरं. आणि त्याच्यात त्या रोगामुळे ते रासायनिक वापरल्यामुळं हो, पपई डोसक्याच्या वरी गेली. हो, त्यावेळेस तिला त्याची एक चूक झाली, त्याने खात टाकला नाही. बर, आणि झाड झालं मोठं हो, आणि खात टाकला नाही, त्याला लागली भूक. बर, मग भूक लागल्यावर काय झालं, ते चक डाऊन झालं झाड, बरोबर, रोग तयार झाला दिवस त्याच्यात. आला आता ते. पोटात काही नसल्या माणसाला अशक्तपणा येणार, बरोबर तसं त्या झाडाचं काम झालं. मग अशक्तपणा आल्यावर सगळे शेंडा जे राहिला ते चकासा हे बसायला व्हायरस आला त्याच्यावर. व्हायरस आला, वाढणे गेला. मग आमच्या पाहुण्यानं सांगितलं, हे एससीटी वैद्यकीय सांगितलं, फवारणी केली. बर, फवारणी केल्याच्या नंतर ते 15 दिवसातच असा हे झालं शेंडा, हो, जे चक बसला होता हो, ते असा नंबर 1 असा फुलायला लागला. गार दिसू लागला आणि फुलायला लागला. बर, पानं बाकीचे सगळे गळून जाऊ लागली, पिवळे पडू लागली. म्हणजे माल लागायच्या टायमाला पानच गळून पडू लागली. अरे बा. आणि खर्च तर एवढा झाला होता की अफाट. बर, मग फवारणी केल्यावर तेवढंच आलं का? हो, तेवढ्यावर झालं. बर, काय काय फवारलं होतं? ते डिसीज फायटर हो, आणि फूड चार्जर, पेस्ट फायटर. पेस्ट फायटर किती फवारण्या केल्या होत्या? 3 केल्या. 3 फवारण्या केल्या. 8-8 दिवसात तेवढ्यावरच व्हायरस गेला का? गेला.
पूर्ण चांगलं झालं झाड. पूर्ण नाही गेला, हो. मात्र 70 ते 80% गेला. 80% गेला म्हणजे ते पार कोमातच होता ना. हो. आयसीयू मधला पेशंट बाहेर काढला तुम्ही, सोपं नाही ना. हो. म्हणजे एकंदरीत तुमचे पपई असू द्या, टरबूज असू किंवा कोणते पीक असू द्या, आता तरी नाही का माझ्या शेजारच्या मोल्ड आहे हो. पपया मोडून टाकल्या. मोडून टाकले. ते मला म्हणले काहीच होत नाही ह्याला, हो. तू खर्च करू नको. बर. आम्ही खर्च केला. हो. आज मला 50,000 रुपये महिना पडायला. 50,000 रुपये महिना. त्यांनी मोडून टाकले. हो आणि त्याच पपईचं तुम्हाला 50,000 महिना पडतोय. महिना पडतो. महिना आता आहे का पपई? आहे ना. आहे ना पपई. बरं, म्हणजे सध्या तुडे चालू आहे. चालू. बर. म्हणजे एकंदरीत जर बघायला झालं, म्हणजे आता तो आयसीयू मधला पेशंट तुम्ही बाहेर काढून पार त्याला रेस्ट साठी उतरवलं, हो. म्हणजे सगळं सोपं आहे का? नाही. परंतु शक्य आहे. शक्य आहे. बरोबर आहे. म्हणजे एसीटी वैदिक वापरून जर शेतामध्ये जर क्रांती करायची असेल तर आणखी वेळ गेलेली नाहीये. जर मातीवर जर काम केलं तुम्ही तर आणखी सोन्यासारखी पिकं येऊ शकतात आणि एक समृद्ध शाश्वत शेती होऊ शकते. बरोबर आहे. तर इथंच तुम्ही पेरू लागवड केलेली. हो. किती झाडं इथे पेरूची? पेरूचे 1950 झाड आहे. 1950 झाडे. आणि तुम्ही इथंच अनुभव घेतला होता गांडुळाचा? हो गांडूळ हाच याच प्लॉट मध्ये? याच प्लॉटमध्ये. काय अनुभव येतो? ह्याच्यात आम्हाला 15व्या दिवशी गांडूळ आढळून आले गांडूळ आढळून आले. आणि जमीन अशी झालती हो. तर झाडं लावा काय काय जागे अशा कडी कोपऱ्याला हो. कडक राहते जमीन. बर. म्हणजे तिथे ट्रॅक्टर समजा चलत नाही, हो, हो. कडक राहते. हो. आणि मधल्या साईडला हो. भुसभुशीत झालती जमीन. बर. जिथं म्हणजे बेसोड झाडं टाकलेलं. लावायसाठी हो. हे जे हात होता हो. ते पहिल्या वेळेस बाया म्हणून लागल्या एक खडीचं तास होतं, बर. हात दुखू लागली त्याची. बर. पण मधात आले ते म्हणले उकराय काही टाइम लागणं म्हणजे. बर. एवढं बुजबुजीत झालं होतं. एवढं 1.5 दिवसात एवढी त्या बायानं सगळी लावून काढली. 1.5 दिवसामध्ये? 1.5 दिवसात. ही सगळी किती हो, एकर आहे? टोटल 2 एकराच्या वरी आहे. 2 एकरच्या वर आहे. बर. म्हणजे इथं तुम्ही जो बेसोड डोस टाकला कृषी अमृतचा, RNPH चा, आणि त्याच्यानंतर जे काय तुम्ही पेरूची लागवड केली होती याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ पण दिसले तिथे, जमीन पण भुसभुशीत झाली. आणि आता आपण त्याच जागेवर टरबूजाचा प्लॉट आहे आपला. तर किती दिवसाचा प्लॉट आहे? हे समजा 75 दिवस झाले असेल. 70 ते 75. 70 ते 75. किती साईज झाली आता सर? खाली बघ तुमच्या पायापाशी किती झाली सेटिंग? किती एका वेळेला किती सेटिंग? चांगली आहे. जे आमच्या प्लॉट बरोबरचे गावात प्लॉट आहेत, हो. एकाची सेटिंग अशी नाही. त्याने काय केलं, प्लॉट वाढीव घातला. बर. कोणाची सेटिंग नाही. आता मी मित्राची लावलेली आहे हो. वाढी, इतकी म्हणजे गुडघ्या इतका प्लॉट झालेला आहे त्याचा. मधात असं मोकळं दिसत नाही सर, मोकळं अजिबात दिसत नाही. हो. पण त्याची अशी सेटिंग झालेली नाही. सेटिंग नाही हा, एवढी. एवढी म्हणजे नाही. फक्त माझलाय प्लॉट. हा, माझं आहे प्लॉट. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथं ग्रोथ पण चांगली, हो, growth चांगली. फ्लॉवरिंग पण चालू आहे, हो. आणि साईज पण चालू आहे, हो. आणि सेटिंग पण चांगली झाली. चांगली. म्हणजे 4 तरी हो. फळं लागलेली एका वेळेला. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्ही एसटी मध्ये जर सोबत शेती करायला गेले तर तुम्हाला तिथे हातबायची गरज नाही. एक सहज सोपी शेती तुम्ही करू शकता. हो. बरोबर आहे. आता आपल्या आजूबाजूचे जे टरबूज लागवड करणारे शेतकरी, त्यांना काय सांगाल तुम्ही? एसटी वैद्यकीचा 100% त्याने वापर करावा. जसा की मग अनुभव आहे. हो. आता मी आहे लहान, हो. मग कोणी ऐकणार नाही. बर. हा? सगळ्यामध्ये आज तुम्ही नवीन शेतकरी, म्हणजे असं नाही की तुमच्याकडे 15-20 वर्षाचा अनुभव आहे शेती, नाही. परंतु एवढं चांगलं सुंदर तुम्ही शेती करताय, तर नक्की तुमच्यापेक्षा लहान असो किंवा मोठे असो, तुमच्या पण या गोष्टी त्यांनी शिकल्याच पाहिजे. जर चांगले असतील तर माणूस बघायची गरज नाही, तो लहान आहे का मोठा आहे. शिकणं गरजेचं आहे, प्रगती गरजेची. तर शेतकऱ्यांना जर वाटतंय आपल्या भागात नक्कीच प्रगती झाली पाहिजे, आपला खर्च कमी झाला पाहिजे, आपला जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, तर 100% एसटी वैदिककडे त्यांनी वळालं पाहिजे. एवढं ऊन असून कसं वाचतंय बघा ते, बघा नाही, आणि ग्लेझिंग बघा त्याच्यावर, त्याची साईज बघा. ते 2 किलोच्या पुडी आहे. हे काय वजनदार आहे ना, तुम्ही बघू शकता. हे बघा किती लहान आहे. वाडी मी घर त्याच्यात भरले. आता फळं हे लांबून दिसायले, दुसऱ्याच्या वाडीमध्ये अशी दिसत नाहीत, फळं सुद्धा दिसत नाही. नाही दिसत. बरोबर आहे. आणि जसं फळ फुगायला लागतं तसं प्लॉट रिव्हर्स येतो, तसं तुम्हाला आणखी कुठं चिन्ह तसं दिसत नाही. कुठेच नाही प्लॉट मध्ये एक सुद्धा नाही. मी आता ह्याच्यात पहिली वेळेस इथं आलो. बर. समजात बेस्ट वाटला मला भाजीपाल्यामध्ये. बर. आणि केमिकल वापरल्याशिवाय आज भाजीपालाच नाही. बरोबर आहे. 90% कोणाचंही क्षेत्र असू द्या, आमचं असू द्या, कोणाचं बी 100% जवळपास केमिकल आहे. बरोबर आहे. हे बिना केमिकलचं एवढं सुंदर आणि औषधी युक्त हे वैदिक आहे. वैदिक आहे ना. ही सर कोत्रीम आहे. हा? ही कोत्रीम आपण बाजारात गेलो तर 10 ते 20 रुपयाची आपल्याला घरी एवढी आणायला सांगतात. बरोबर आहे. ही आपण एक आठवडा घालतो.
आता घरी आई झाले हे झाली एवढीच भाजीत टाकतात. आज आम्ही आमच्या पार्ट्या होतात आखाड्यावर, पार्टी जर झाली तर ही 2 टप्प्यात आम्ही एका भाजीला एवढी कोथिंबीर टाकतो. आणि ह्याला चव विचारा कोथिंबीरची कशी आणि शेंट कशी मारते. हे बी असते हो. सांगा त्यांचा काय अनुभव सांगा तुमचा. भाजी हे करतो कोथिंबीर टाकल्यावर आता हिचा वास चांगली बघा चव किती येते यायला. भाजीला. सेंट पण भाजी मारते, सेंट येतो. सेंट बी येते. जिथं 2 पोळ्या खाते माणूस तिथं 4 पोळ्या खाते. आता आम्ही सर मला आठवड्यातून समजा बाजाराला गेलो तर एवढी वेळ आम्ही आणायचा कोथिंबीर. बरोबर. पण इथून घरी आपल्या मेथीच्या जुडी इतकी मोठी जरी गेली तर आठवड्यात ती कमी पडायली 4 दिवसात पार करायला. बरोबर आहे. आणि थोडी जरी टाकली तर बास होते. आणि सुगंध येतो, पूर्ण सुगंध येतो, चव येते. पण चवामुळे माणसाला काय झालंय ती अजून टाका वाटायची. जास्त टाकून आहे माणूस भाजीत आता, कारण घरची झाली. विकत आणून टाकायची म्हणली जास्त टाकीत नाही. पण घरच आहे, खाऊ द्या आता काय. घरच आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही जे खाताय विषमुक्त तर खातायत, पण औषधयुक्त अन्न खाताय. आणि हे आज खूप महत्वाचे. तुम्हाला सगळ्या गोष्टी पैसे देऊन मिळतील, पण चांगलं अन्न कुठंच मिळालं नाही. आज बाजारामध्ये जी मिरची येते, डोबळी मिरची येते किंवा पत्ताकोबी येते, भयंकर फवारणी केलेला. आता आम्ही नाशिक मध्ये राहतो, तिथला द्राक्षाचा शेतकरी त्याचा द्राक्षाचा एक सुद्धा मणी खात नाही. का खात नाही माहिती ना, आपण काय फवारले. एवढं भयंकर केमिकल फवारलं की आपणच खाऊ शकत नाही. मग किती दुर्दैवी गोष्ट आहे. जर आपलीच फॅक्टरी मधला माल जर आपणच खायला जमत नसेल, आपण खाऊ शकत नसतील, त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे काय. आणि आज तुम्ही आनंदाने शेती करताय, आनंदाने तुमचा जो भाजीपाला केलाय, तुम्ही ते लहान लेकराच्या हातात न धुता देऊ शकता, खायला देऊ शकता. काय पाहिजे आणखी. म्हणजे एकंदरीत सर्व समाधानी तुम्ही. बर, तर चालेल. तुम्ही सर्वांनी आज जो काही अनुभव घेतला इथे, त्यांच्याकडून ज्या काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, नक्कीच तुम्ही त्याचा पूर्ण वापर करा आणि तुमच्या शेतामध्ये पण अशी क्रांती घडून आणा. चला, धन्यवाद.